आमचे लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर अँड टीम, SP पॅनल सुभाष पाटील यांचा पॅनल, रमेश म्हात्रे, तसेच रतन मानेरकर, दोन्ही पंच आमचे ऑफिशियल पंच, तसेच दिनेश सोरखादे ज्यांनी आपल्याला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. सेमीफायनलचा पहिला चेंडू ऋषभ गायकवाड, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू हलक्या हाताने पुश केलाय, एक डाव डिक्लेअर स्वरूपात. रोशन जाधव यांनी दिवसभरात चांगली खेळी केलेली आहे, ऑलराऊंडर, चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स केलेला आहे आपल्या संघासाठी. मोठागाव संघासमोर 33 धावांसारखं माफक लक्ष त्यांनी चांगल्यारीत्या डिफेंड केला. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतो की लकी ड्रॉच्या स्वरूपात संघ निवडला जातो, परंतु इथे जुन्या आठवणी ताज्या करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आपण तिन्ही कर्णधारांना सुटण्याची संधी दिली आणि त्यामध्ये हर्षद ठोंबरे याचा संघ LNT खोणी सुटून थेट मेगा फायनलमध्ये गेलेला आहे. ऋषभ गायकवाड, स्ट्राईक एंडला रोशन जाधव, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू बिरकावून दिला डीप मिड विकेट क्षेत्रात, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल, चांगली पैकी तेवढंच चांगलं कलेक्शन, आणि फलंदाज मयूर शून्यावर बाद होत असताना चांगली पैकी, परंतु कौतुक करावं लागेल ऋषभ गायकवाडचं, ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू कलेक्ट केला आणि तसंच स्टंपवर लावला. कोणत्याही प्रकारची संधी दिली नाही नॉन स्ट्रायकरचा फलंदाज मयूर याला. पहिला गडी बाद होते नेवाळी पाड्या संघाचा. 2 या धावसंख्येवर. स्मरणिका 11 नेवाळीपाडा संघ, संघाचे पुरस्कर्ते वैभव पाटील सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एक चांगले यशस्वी पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या माध्यमातून 40+ संदर्भचा संघ सुद्धा पुरस्कृत केला जायचा. पुढील गोलंदाज ऋषभ गायकवाड, यावेळेस अप्रतिम चेंडू, थोडासा खाली राहिला परंतु चांगला लाईन अँड लेंथ घेऊन गोलंदाजी करतोय ऋषभ. 3 षटकांचा सामना असल्या कारणाने 30 ते 35 धावा नक्कीच करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे नेवाळीपाडा या संघाचा. पुढील चेंडू ऋषभ गायकवाड, चेंज ऑफ पेस, अप्रतिम गोलंदाजी, पूर्णपणे बीट करत असताना ऋषभ चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. स्मरणिका 11 नेवाळीपाडा संघाला नक्कीच एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल जर सामना जिंकायचा असेल आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर. ऋषभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, इथे मात्र चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. चांगले यष्टीरक्षण, वाईटचा इशारा पंच रमेश म्हात्रे यांचा, परंतु चांगले यष्टीरक्षण, एक धाव नक्कीच वाचवले आपल्या संघासाठी. धावसंख्या फक्त 3, पूर्णपणे रोखून ठेवले ऋषभ गायकवाडने आपल्या गोलंदाजीने, परंतु सर्वांचं लक्ष असेल तर म्हणजे सौरभ गायकवाड याच्या गोलंदाजीवर. मागच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली आपल्या फिरकीने, सर्व फलंदाजांना मात केला. चांगला फटका इथे ऑन साइडला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील फक्त 4 धावा झालेले आहेत. 5 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू ऋषभ गायकवाड, इथे मात्र रोशन जाधवच्या बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडू फेकून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्र, सीमारेषा पार. पहिला षटकार. पहिला षटकार या डावाचा रोशन जाधवच्या बॅट मधून.
11 धावा झालेले आहेत. रोशनच्या बॅटमधून उत्तुंग षटकार आलाय शेवटच्या चेंडूवर पहिल्या षटकातील. पुढील षटक घेऊन येते सौरभ गायकवाड, मगासच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पाहूया सौरभ या सेमीफायनलच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा. सौरभ याने नक्कीच आजच्या दिवसात सर्वात जास्त इम्प्रेस केले आपल्या गोलंदाजीने. त्याच्याकडे वेग आहे, विविधता आहे. सौरभ गायकवाड लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस लेग स्टंपच्या थोडा बाहेर गेलेला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. पंच रमेश म्हात्रे खूपच चांगली कामगिरी आजच्या दिवसात. तसेच रतन मानेरकर. SP पॅनलची ही टीम कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही होऊन दिली, हे वैशिष्ट्य आहे SP पॅनलचं. सौरभ पुन्हा एकदा लेग स्टंपच्या खूप बाहेर होता, परंतु हलकीसी पायाला ब्रश होऊन चेंडू लेग पाय स्वरूपात. एक धाव डिक्लेअर. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 13 धावा. ऋषभने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, परंतु शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला त्याने मॅच ऑन राहिली नेवाळीपाडा संघासाठी. कारण त्यांच्याकडे गोलंदाज खूप चांगले आहेत, परंतु त्यांना 30+ हा टार्गेट सेट करणं गरजेचं आहे जर या सामन्यामध्ये त्यांना तिसगाव संघासमोर चांगला टार्गेट ठेवायचा असेल तर. सौरभ लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण, आणि मला वाटतं तिथे दुसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न करणार. लेग अंपायरच्या जवळ पडलेला चेंडू आणि तिथे 2 धावा धावून पूर्ण केले, त्याबद्दल कौतुक केलं पाहिजे स्मरणिका इलो नेवाळीपाडा या संघाचं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर चेंडू ब्लॉकहोल पद्धतीचा, फक्त दिशा दिली लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण आहे. पाहूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच असेल. थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षक, परंतु 2 धाव रोखू शकत नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट रोशन जाधवची. सतरा धावा झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. 8 धावा या इनिंगच्या अजूनही बाकी आहेत. पाहूया किती धावांचा टार्गेट सेट करतोय स्मरणिका इलेव्हन नेवाळीपाडा संघ तिसगाव या संघासमोर. सौरभ 5वा चेंडू या षटकातील. यावेळेस खोलवर टाकला होता चेंडू, परंतु बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 18. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. अठरा धाव झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सौरभ चांगली गोलंदाजी करतोय. फक्त 7 धाव खर्च केले आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. इथे मात्र अप्रतिम चेंडू. यष्टीरक्षक बीट होत असताना चेंडू 22 अवंतर स्वरूपात 1 धाव. 1 ने धावसंख्या वाढते आणि 2 षटकानंतर स्मरणिका इलेव्हन नेवाळीपाडा संघाची धावसंख्या होते 19 धावा. शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज नील, ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली. शॉट ऑफ लेंथ चेंडू त्याला बिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. अप्रतिम पुल शॉट.
षटकार. धाव संख्या झालेली आहेत 25 धावा. 32 ते 33 धावांची अपेक्षा असेल ती म्हणजे नेवाळीपाडा संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, परंतु पहिल्या चेंडूवर षटकार मारून इरादे स्पष्ट केलेले आहेत फलंदाजाने. फुल टॉस, परंतु फायदा घेऊ शकले नाही आणि रोशन जाधव नॉन स्ट्राईक एंडलाच. लूज चेंडू होता, खराब चेंडू होता, परंतु त्याचा समाचार घेऊ शकले नाही फलंदाज आणि सोप्पा झेल ऋषभ गायकवाड यांच्या हातात. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक नील याचा. धावसंख्या आलेली 25. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. इथे चेंडू भिरकावून दिले बॅट्समॅननी. आल्या आल्या चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. षटकार, करणच्या बॅट मधून येणारा हा पहिला षटकार. धाव संख्या 31. नील विरुद्ध आलेला दुसरा षटकार. यावेळी चेंज ऑफ पेस केला आणि इथे मला वाटतं करणची विकेट सॅक्रिफाईस केली जाणार आहे. रोशन जाधवला शेवटचे 2 चेंडू खेळायचे आहेत. 2 षटकार जरूर आलेत, परंतु 2 विकेट सुद्धा घेतलेले आहेत, ते म्हणजे नील या गोलंदाजाने. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि स्ट्राईक एंडला आता मात्र सलामी फलंदाज रोशन जाधव. पाहूया, एक मोठा फटका नक्कीच अपेक्षित असेल तो म्हणजे स्मरणिका इलेव्हन नेवाळीपाडा संघाला रोशनच्या बॅट मधून. धावसंख्या 31. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय आणि विकेट का सॅक्रिफाईस केला त्याचा उत्तर देत असताना फलंदाज रोशन जाधवच्या बॅट मधून येणारा हा दुसरा षटकार. स्कोर 37. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा चेंडू. रोशन ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. अप्रतिम झेल. नक्कीच टाळ्याने स्वागत केलं त्या क्षेत्ररक्षकाचा आणि फलंदाज बाद होत असताना 3 षटकानंतर नेवाळीपाडा स्मरणिका इलेव्हन नेवाळीपाडा संघाची धाव संख्या झाली 37. 38 धावांची गरज आहे तिसगाव संघाला.
तर 38 धावांचं लक्ष ठेवलंय तो म्हणजे स्मरणिका इलेव्हन नेवाळीपाडा या संघाने 30 गाव या संघासमोर. सलामी जोडी आलेली आहे ऋषभ गायकवाड आणि नील. ऋषभची बॅट थोडीशी थंडी आहे या सीझन मध्ये. या मैदानावर जेव्हा जेव्हा खेळलाय नक्कीच चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. गोलंदाजीने त्यांनी सर्वांची मनं जिंकली, परंतु आता आपल्या संघासाठी 38 धावा चेस करायचे आहेत जर या स्पर्धेचं मेगा फायनल खेळायचं असेल तर. अठरा चेंडू आणि 38 धावांचं लक्ष. सेमीफायनलचा सामना, चॅम्प स्पोर्ट्स ट्रॉफी, पर्व तिसरं आणि नक्कीच यावर्षी नवीन विजेता आपल्याला भेटणार आहे, कारण 2 वर्ष विजेता असलेला संघ वाकलन या स्पर्धेतून बाहेर झालेला आहे. LNT कोणी संघ स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि या दोन संघांमध्ये सेमीफायनलची लढत होत असताना इथे चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू. रोशन जाधव अष्टपैलू खेळी केली आपल्या संघासाठी पहिल्या सामन्यापासून. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी. तर समोर ऋषभ गायकवाड जो सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवर फक्त एक धाव. पुढील चेंडू रोशन. स्ट्राइक एंडला फलंदाज ऋषभ गायकवाड. चांगला चेंडू, परंतु ऑफ स्टंपच्या हा थोडासा बाहेर जात असताना पंच रमेश म्हात्रे यांचा अवंतर स्वरूपात वाईटचा इशारा. वाईडने एक धाव वाढते आणि संघाची धाव संख्या 1 चेंडू आणि 2 धावा. सेमीफायनलचा असणारा सामना इथे मात्र वेगवान चेंडू पूर्णपणे बीट केला होता, परंतु गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना एक धाव. चांगली गोलंदाजी, चांगला वेग आहे रोशनकडे, चांगला टप्पा, त्याचा पुरेपूर वापर करत असताना रोशन जाधव. स्मरणिका इलेव्हन नेवाळीपाडा संघ नक्कीच एक उभरता संघ आहे आणि त्या संघाला पाठिंबा देत असताना वैभव पाटील याचं कौतुक केलं तेवढं कमी आहे, कारण प्रत्येक संघासाठी एक पुरस्कर्ता असलं पाहिजे जेणेकरून बॅड पॅच मध्ये सुद्धा संघाला सपोर्ट मिळतो आणि तो संघ चांगल्यात चांगला परफॉर्मन्स करतो. इथे मात्र ऋषभच्या बॅट मधून चांगला फटका, ऑफच्या दिशेने चौकार. सात धावा झालेले आहेत. पहिल्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 38 धावांचं लक्ष आहे. 7 धावा झालेले आहेत. चौथा चेंडू पहिल्या षटकातील रोशन जाधव. त्यांना सामोरं जाईल ऋषभ गायकवाड यांनी आत्ताच आपल्या बॅट मधून एक खणखणीत चौकार खेचलेला आहे. पाहूया कसा उत्तर देणार आहे रोशन त्या चौकाराला. ते मात्र अकुटाबाई चेंडू जेल होण्याची शक्यता, परंतु चेंडू टायमिंग इतकी चांगली होती की चेंडू सीमारेषा पार, कव्हर्सच्या वरून जाणारा उत्तुंग षटकार. आजच्या दिवसातील दुसरा असा षटकार ऋषभच्या बॅट मधून आलाय त्या क्षेत्रामध्ये. भरपूर चांगली फलंदाजी करत असताना ऋषभ गायकवाड आता मात्र आपल्या रुद्र रूप दाखवत असताना ऋषभ 38 धावांचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी करतोय रोशन जाधवच्या विरुद्ध. इथे मात्र डाऊन द ग्राउंड मारला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धावाने समाधान मानावं लागलं आणि अशा तऱ्हेने पहिला षटक संपतोय आणि धाव संख्यावर मला वाटतं 1 चेंडू बाकी आहे, अजून 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. धाव संख्या आली 14. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राइक एंडला नीलू. अप्रतिम ब्लॉक होलचा चेंडू. यू मिस आय डेफिनेटली हिट म्हणत असताना गोलंदाज रोशन जाधव.
12 चेंडू आणि 24 धावांची गरज आणि पहिला धक्का मिळालाय तो म्हणजे तिसगाव संघाला. अप्रतिम अनप्लेएबल चेंडू होता तो म्हणजे रोशन जाधवचा. टो क्रशिंग यॉर्कर. पुढील गोलंदाज करण. कडून अपेक्षा असतील ती म्हणजे स्मरणिका नेवाळीपाडा संघाला 24 धावांचं सुरक्षा करायचे 12 चेंडू मध्ये. इथे मात्र सुंदर चेंडू पूर्णपणे बीट केला ऋषभ गायकवाडला. सरळ चेंडू यष्टीरक्षक लखन जाधवच्या हातात. निर्धाव चेंडू. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. ऋषभची विकेट या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकते टीम स्मरणिका नेवाळीपाडा संघासाठी. पुढील चेंडू अप्रतिम चेंडू. एक चेंडू बाहेर काढला, दुसरा चेंडू आत आणला. ही क्षमता आहे गोलंदाज करणकडे. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी सलग 2 निर्धाव चेंडू. दहा चेंडू आणि 24 धावांची गरज. मॅचची रोमांच वाढवत असताना प्रत्येक डॉट बॉल नक्कीच प्रेशर निर्माण करेल तो म्हणजे तिसगाव या संघावर. यावेळेस मात्र खूपच बाहेर टाकला होता चेंडू पंच रमेश म्हात्रे यांचा वाईटचा इशारा. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्पर्धेला लागलेले प्रेक्षक सर्वांचे हार्दिक स्वागत. तसेच ऑनलाईन जे कोणी स्पर्धा बघत आहेत त्यांचे देखील हार्दिक स्वागत चॅम्प स्पोर्ट्स ट्रॉफी मध्ये. आणि ते मिस टायमिंग झालेली आहे. या मॅचची गोल्डन विकेट रोशन जाधव. चूक होणार नाही. आणि करण ज्याने दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतली त्यांनी या मॅचची गोल्डन विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलेली आहे. फलंदाजी करत असताना एक षटकार सुद्धा मारला होता करणने. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे नेवाळीपाडा संघ. स्मरणिका 11 नेवाळीपाडा या नावाने खेळत असताना नवीन फलंदाज प्रदीप, एक अनुभवी खेळाडू सिनियर लेजेंड प्लेयर तिसगाव संघासाठी. 9 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. आता मात्र मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना. इथे मात्र बॅटची हलकीशी कडा घेत असताना इथे यस नो आणि ते प्रदीप 0वर बाद. बिग विकेट. ऋषभच्या पाठोपाठ प्रदीप याची विकेट. चांगली गोलंदाजी करतोय करण आपल्या संघासाठी. आतापर्यंत फक्त वाईटच्या स्वरूपात 1 धाव दिलेला आहे. उर्वरित समीकरण नेऊन ठेवले. 8 चेंडू आणि 23 धावा. LNT कोणी संघ नक्कीच वाट बघतोय या 2 संघांपैकी कोणता संघ त्यांच्याशी फायनल मध्ये 2 हात करणार. दिशाहीन चेंडू अवंतर स्वरूपात 1 धाव. परंतु कौतुक करावं लागेल करण या गोलंदाजाचं. खूपच सुंदर गोलंदाजी करून 12 चेंडू 24 धावांची गरज असताना आपल्या संघाला 2 मोठे धक्के मिळवून दिले तो म्हणजे ऋषभ गायकवाड आणि प्रदीपच्या स्वरूपात. आणि उर्वरित समीकरण 8 चेंडू आणि 22 धावा. आखू टप्प्याचा चेंडू. अप्रतिम चेंडू. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जात असताना फक्त 1 धाव. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये रोमांच वाढेल. परंतु करण त्याने पूर्णपणे जोर लावलेला या षटकामध्ये आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. 7 चेंडू आणि 21 धावा. इथे मात्र अप्रतिम चेंडू. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 12 चेंडू 24 धावांची गरज असताना फक्त 3 धावांचा षटक हाटललाय तो म्हणजे गोलंदाज करण याचकडे. आणि उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. शेवटचं षटक घेऊन येते या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू लखन जाधव. 6 चेंडू 21 धावा डिफेंड करायचंय.
चिंचोड्याचा पाडा संघाविरुद्ध आपण बघितलं होतं हर्षद ठोंबरेने 23 धावा कुठून काढल्या शेवटच्या षटकामध्ये. पाहूया सौरभ याच्याकडे अपेक्षा आहे 6 चेंडू 21 धावा, तो करेल का? पहिला चेंडू इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा काय येतोय बघायचंय. दोन धावा, 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. 5 चेंडू 19 धावा. आपले इरादे स्पष्ट केले सौरभ यांनी. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. लखन फुलटॉस चेंडू, परंतु त्या चेंडूला मोठा फटका मारू शकले नाही आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे सौरभ यांनी. एकही धाव नाही घेतला. 4 चेंडू आणि 19 धावा. 3 मोठे फटके आणि एक सिंगल हा सामना जिंकून देऊ शकतो तिसगाव संघाला. परंतु लखन जाधवकडे अनुभव आणि तशीच अचूक गोलंदाजी आहे. 4 चेंडू 19 धावा. यावेळेस सुंदर चेंडू, थोडा सुंदर फटका. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण होते आणि इथे थोडीशी मिसफील्ड. 1+1 एकूण या 2 धावा. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. आता मात्र तिन्ही चेंडूवरती मोठे फटके मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. तीन चेंडू आणि 17 धावा. लखन जाधव विरुद्ध सौरभ. यावेळेस लेगस्टंपच्या बाहेर जाणारा पंचांचा वाईटचा इशारा. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. 3 चेंडू आणि 16 धावा. 3 मोठे फटके जर तिसगाव संघाला या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये खेळायचा असेल तर. परंतु समोर आहे लखन जाधव. अनुभव आणि त्याच अनुभवाची गोलंदाजी म्हणजे लखन जाधव. अचूक यॉर्कर. सामना पूर्णपणे खुला केला आणि उर्वरित समीकरण 2 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा अचूक गोलंदाजी आणि आता पूर्णपणे वर्चस्व करत. एक बॉल बाकी आहे. आपली जागा अंतिम सामन्यामध्ये पक्की केलेली आहे. बोलो नॉन स्ट्राइकला बोलो, लाईव्ह आहे. शेवटचा चेंडू आणि LNT खोनी त्यांच्या विरुद्ध या वर्षीचा अंतिम सामना खेळणार चॅम्प स्पोर्ट्स ट्रॉफी मध्ये, तो म्हणजे संघ स्मरणिका 11 नेवाळीपाडा. अभिनंदन. तसेच अभिनंदन तिसगाव संघ जो या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिकचा मानकरी ठरलाय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू खेळाडू. बॅट मधून एक षटकार तसेच 12 चेंडू 24 धावा डिफेंड करत असताना फक्त 3 धावांचं षटक हाटलं, तो म्हणजे करण